नहीं किया तो क्या करेगा? बोलना। नहीं किया तो क्या करेगा? नहीं किया तो क्या करेगा? सन्या। नहीं किया तो क्या करेगा? तर या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या तुझ्या घशात घालणार. अयो अहो चुकून गोळी लागेल की हो. अहो जीव बिव जायचा त्यांचा. चुकून नाही रे. तुझ्यामुळे मरेल तुझा बाप. मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. तुझ्या आणि ह्याच्या जीवाची का करू? हे सुक्या, आत्ताच्या आत्ता माझे पैसे टाक, नाहीतर यातली गोळी घालीन त्याच्या डोक्यात आणि मेदवडा करून टाकीन त्याचा. असं काय करता हो लकी दादा? अहो मान्य आहे मी तुमच्याकडून पैसे घेतलं, अहो पण किती मेहनत घेतली, किती प्लॅनिंग केलं तुम्हाला काय माहिती. अहो कुठे कुठे काय काय नाही गमावलं हो. तेव्हा सगळं हे शॉपचं स्वप्न सत्यात उतरलं आणि तुम्ही असे गण ठेवता आणि बोलता की दुकान बंद कर म्हणून. अहो लकी दादा तुम्हाला नाही कळणार हो व्हॅल्यू आमच्या सारख्या मेहनती माणसांची. लकी दादा असं करू नका हो. अहो आम्ही खूप मेहनत घेऊन हे सगळं उभं केलंय. तुम्ही अशी गण दाखवता, हा धमकी देता आणि पैसे कमवता. अहो लकी दादा तुम्हाला मेहनती माणसाची किंमत कशी कळणार हो? आम्हाला किती मेहनत करून सगळं उभं करावं लागतं. अहो या जगात बिझनेस करणं ते मुंबईत ही काही कायची गोष्टी आहे का लकी दादा? तोंड सांभाळून बोल. बोलू दे सान्या, बोलू दे त्याला. रेड पटकन बोल. आय गेस रेड छान वाटेल हे बघ. मस्त मस्त कमाल नंतर नाही पण मला वाटते ग्रीन छान दिसेल ना. मी गोरी आहे तर ग्रीन छान दिसेल हे बघ. तू आय गेस मी ग्रीन घातली पाहिजे. मला सांग ना रेड का ग्रीन? बघू ही नाही. एक मिनिट मला असं वाटतंय की मी ही घालते. ओके डन. आकाश दादाच्या लग्नात ही साडी डन. मग कशी वाटते तुझी होणारी बायको? हळू बोल ना यार, ऐकेल ना कोणीतरी. कोण इकडे बघायला? कोणी आहे का? तू ओव्हर ऍक्टिंग करतो हा. कोणी बघेल, कोणीतरी बोलेल, काही काय. कोणी अचानक आलं तर काय? आणि आलं तर आलं, वसुवाहिनी आहे ना सांभाळून घ्यायला. काय ती आपल्याला मदत करायला झालीये ना तशी. पण तरी कशाला ती रिस्क नको ना. की तू सतत नाही असंच करतो आणि तुझ्यामुळे ना तुम्हाला फोर्स करतो सगळ्या गोष्टी घरच्यांना. जाऊ सगळ्यांना सांगू जाऊ? नाही नाही नाही. मग ओके चल जाऊ दे ते सगळं. मला सांग साडी पटकन कोणती फायनल करू? काही ब्लू छान वाटतेय आय गेस. गुड ऑप्शन आय गेस. पण मला वाटतं मी ब्लॅक मध्ये बारीक दिसते है ना. दादा दादा थांबा थांबा. ते मगाशी ना माझ्या आईने एक साडी पसंत केली होती आणि चुकून ती इथेच विसरून गेली. आपण बघूयात का कुठली असेल ती? ते मी हे लग्नाची शॉपिंग करायला आलो होतो फॅमिली सोबत. ओ हा दे जस्ट लेफ्ट. मला बिल पे करायचं होतं. अरे आय मिस इट. मला भेटता आलं असतं त्यांना. तुम्ही इथे कसे? तुम्हाला हे स्टोअर कसं वाटलं? नाईस. या स्टोअरचं पूर्ण मेंटेनन्स माझ्या कंपनीकडे. ओ रादर मी स्वतः पर्सनली येऊन प्रत्येक क्लायंटचं प्रत्येक स्टोअर चेक करत असतो. कुठे काही कमी जास्त असेल तर मी स्वतः काम करतो. मी बऱ्याचदा स्वतः सुपरवाईज पण करतो. बरेचसे वर्कर्स, बरीचशी काम मी त्यांना हेल्प करतो. आणि इथले आपले सुकुमार सर. सर सुकुमार सर या. सगळं ठीक आहे ना? या. ॲक्च्युली सुकुमार सर माझे क्लायंट आहेत, खूप जुने क्लायंट आहेत. आमचे खूप चांगले संबंध आहेत आणि आज त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता म्हणून मी पर्सनली आलो त्यांना भेटायला. ओके. पण इथे आल्यावर बघतोय तर काय, स्वतः मालकच इथून तिथे धावपळ करतायत. छोट्या छोट्या कामांसाठी इथे तिथे पळतायत. हां
हीच होती. ही पॅक करून द्या आणि बिल बनवायचं. ओके घेतो. सर एव्हरीथिंग ऑल राईट. काम सगळं नीट सुरू आहे ना? हो सर. तुम्ही खूप छान मेंटेन केलंय माझं शॉप म्हणतो मी. झालं सर तुमचं सगळे कपडे हवे तसे मिळाले ना? थँक्यू. आकाश सर, इफ यू डोंट माइंड, मला त्यांच्याकडे जरा अर्जंट काम होता. म्हणजे ॲक्च्युली एक छोटासा हिशोब पूर्ण करायचा होता, त्यासाठी मी खास आलो होतो इथे. नाहीतर मी तुमच्याबरोबर नक्की थांबलो असतो. आय वुड हॅव लव्ह टू गिव्ह यू कंपनी, बट इट्स ऑल राईट, यू कॅरी ऑन, नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच अँड आय एम रिअली सॉरी. बट तुम्ही जायच्या आधी मी नक्की भेटेन तुम्हाला. ओके, या, बाय बाय. सर, आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. आपण एक काम करूया, इथूनच सुरुवात करूया. म्हणजे मला अयो सर इथे कशाला? इथे नको, आपण ऑफिसमध्ये जाऊन बसूया की. ऑफिसमध्ये हा ओके.